तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला पुरावा काय? मोबाईलचा वापर बोलताना उजव्या कानाचा कमी करावा. मोबाईल उजव्या कानाने जास्त बोलू नये. मोबाईलवर अति बोलू नये. मोबाईलमुळं माणसं बिंडोक झाली. पूर्वी आई पोराला पिठाचा गोळा खेळायला द्यायची, आता आई मोबाईल देते. गेम कर, गेम खेळ, गेम. मग ते 9वीला आईवर डोळे बाटरी तर पहिली गेम, 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम, 12वीला पोरगीच घेऊन पळून जातं गेम मध्ये गेम. आणि आपण म्हणतो वा पोरं बिघडली, गुन्हेगारी बिघडली, गुन्हे प्रवृत्ती वाढली. काय झाली गंमत महाराज? कुटुंबातलं वातावरण मुलांना पोषक राहिलं नाही, हा सगळा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता सगळे शिकलेले लोक मला उत्तर द्या. दिवसभर नळाला पाणी नाही आलं, मोर्चा. 2-3 तास लाईट गेली, मोर्चा. दूध आलं नाही, मोर्चा. रेशन आलं नाही, मोर्चा. भाजीपाला मागला, मोर्चा. दूध मागलं, मोर्चा. आरक्षण मिळत नाही, मोर्चा. ट्रक आडवी गेली, मोर्चा. एसटी लेट झाली, मोर्चा. बरोबर आहे ना? मग 6 वर्ष झाले शाळेतले पोरं नापास केले जात नाही. किती पालकांनी मोर्चे काढले? किती पालकांनी काढले? कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे. पास तर पास, नापास तर नापास. काय मत आहे तुमचं? मग बाप किती नालायक आहे, तुम्हाला लाज नाही वाटते का? काढला का कोणी मोर्चा? 6 वर्षामध्ये सगळे पास केल्यामुळे सगळा भंगार माल बाहेर आला. सगळा जो आता 11वी 12वीला जो माल आलाय ना, हा कोणत्याच फॅक्टरीत ठेवण्याजोगा माल नाही. आखलीचा पत्ता नाही. आणि लेवल समान झाली ना, 85% आणि 35% लेवल एक झाली ना, 35% पास झाला. 85 मग कुणाला नापासच जर करायचं नाही तर परीक्षा घ्यायच्या कशाला? हे तुम्ही कुठं कुंभमेळ्यात गेलते का इतके दिवस? आता माना हली तर हलकट हो. कुठे गेलते इतके दिवस? याला जबाबदार कोण आहे? हे बा, सगळ्या गोष्टी सरकारवर ठेवू नका, सगळ्या गोष्टी तुम्ही पुढाऱ्यांवर ठेवू नका. माणसांमध्ये बदल करण्याची ताकद आहे, फक्त माणसाने विचार केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार, नळाला पाणी येत नाही, धरा नगरपालिकेला जबाबदार. आणि इळभर नळ चालू होता तेव्हा कोणाला धरायचं? तू नळ तरी बंद करते का? अय, तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशीला गेलती का? अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आरडून उठली, बाई 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 बाई, पाणी नाही ग, पाणी नाही ग. तू काल कुठं काशीला गेलती का तू? माणसाने स्वतःला चांगलं वागण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. काय म्हणते तुमचं? प्रत्येक स्त्रीनं पाणी भरायचं झाल्यानंतर 1 हांड्यात पाणी कमी मिळालं तरी चालेल, पण खात्रीशीर नळ बंद केला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. पाणी जर प्रत्येकाने योग्य वापरलं, पाणी संकट येणारच नाही ना. मग तुम्ही मोटरसायकल धुवायला 9ला सुरुवात केली तर 12 वाजेपर्यंत होत्या. गाव वल्ल झालं पण याची मोटरसायकल निघालं. हे असं नाही चालत. नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीची काटकसर आहे. ही मुलं आहेत, ए सरळ बसायला आलेले बरोबर पटकन. तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा, बस खाली, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचं? हा, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर, करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान, करेक्ट. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं, हा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 महिन्यात काढलेलं सगळ्यात भारी गाणं बाई, करेक्ट. सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस, देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक एक तयार झालं पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? हे बरे, हा, जोरात बोला. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप, करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. त्याचा पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई, करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि
आय आय. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद नाही महाराज, विनोद समजू नका. इंद्रिकाचं किती याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. महिला मंडळ, आता तुम्ही सुशिक्षित माणसांच्या बायका आहे, 70% महिला 12वीच्या पुढच्या आहेत, आहे का नाही? मग पहिलीच्या मुलाला ट्युशन का असावी? आणि पहिलीच्या मुलाला जर ट्युशन लावायची तर शिकलेली बायको का करायची? तुम्हाला पसायदान येत नाही, तुम्हाला आरती येत नाही, मग यांना शिकवायला तुम्हाला झालं काय? तुम्ही करीत काय असता? पाणी हे भरी त्या दळ नाही, हान त्या पोरं हे झोपी त्या पोरं हे उठी त्या कुकर तुम्ही लावी त्या शिट्ट्या हे मुजी त्या, मग तुम्ही करत्या काय? अरे नळाव लुंगी लावून बसत आहे रे, नळाव लुंगी लावून बसत. मग त्याला एक जण म्हणा आज पाणी नाही येणार तू. हा विनोद नाही, याला कंट्रोल केलं पाहिजे. आणि शाळेपेक्षा पोरांचं लक्ष बापांचं पाहिजे मुलावर. याचं तुमचं काय मत आहे? 70,000ची आपल्या पोराला पल्सर आहे कॉलेजला जायला, 70,000ची. 10,000चा त्याला मोबाईल आहे, 2,000चा त्याच्या बायात बूट आहे. आणि नालायकाला 50% मार्क पडले आणि तो ऍडमिशन घ्यायला गेला, त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे. इकडे असं कॅबिन मध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना. इकडे 70ची तो या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे आणि याला 50% मार्क पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला? या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे 40 आणि 42% कोण खातं? कोण खातं? इथं 82 वाला बोंबलं दिंडत आहे, तुम्ही 42ची अगरबत्ती कुठं लावतो? हे फटकावले पाहिजे महाराज. आणि इथून पुढे पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय मत आहे तुमचं? पोरग शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय. बस पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय? 18चा पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय? महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? ते नालायक 3-3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर हिंडते, म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का नाही? आईबाप हलकट आहेत त्यांची. वरून आई म्हणती दरवाजा उघडं ठा, पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का? हे पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले 2-4. चालली थोबाड वाशीत मध्ये. पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग ते रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही. आणि सगळ्या अपराधावर पांघरून घालाय कोण? आई. पोरगी नाचती लग्नात, तिची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकी ती पुरी हो दरिद्री. काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे तुझी गुड्डी जावा एखादा गड्ड्या घेऊन पडून जाईन तो कळन तुला. हे समजत नाही का आपल्याला? विनोद आहे का? याला चांगलं कंट्रोल केलं. ते 10वी-12वीचे बाहेर बोंबलं तिंड द्या, कान फटावले काय करते? जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचे, इकडे थोबाड फोडून टाकायचं. तर कुठून आणणार तो? भांग नालाय का? आता भांग आणला आहे कार्टेनी कुठून? वावर नांगरले दंड ठोलाय. अरे बागलात गुशिड्या झाल्या तुझ्या, तुला का आला 1 साईड आणि 2 साईडला? फटकावलं पाहिजे. महाराज विनोद समजू नका, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे? गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही, आमची मिळणार नाही. तू लैलकपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो. हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 वाजले चावी आण गाडीची. पोरग मला फिरायला जायचंय पाय, एक तर जायचंच नाही. थोबाड फोडून टाकेन त्यांची. काय करेल? कशाला 16चा पोऱ्या चोऱ्या करील आणि 18चा पोऱ्या खून करील? कशाला करीन? फटकावल्या पोऱ्या बाहेरून जेवून आल्या हल्ला पाहिजे. इकडे का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. लगेच निघायचं. मी करील प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं तुका मला शिकवतो का नालाय का? बाहेर निघ. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळ्या संपल्यावर कुठं खेकडं निघत का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेरच्यांचं शिका जरा. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका जरा. बोर मारायला महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपा मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात.
हायवेचे कामं चालले तर सिमेंटच्या नळीत झोपतात आणि दिवसा 2 खंडापट तर रात्री 3-3 वाजेपर्यंत पुलाची कामं करतात. आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही. लाजा नाही म्हणते का? रिकाम्या जागा ऐकणारा, रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा घेतल्यात आणि बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात. भिकाऱ्यांनी चांगल्या मागायताना पैसे दिले ती याजानं. आपल्या का काय वांग 2च आणते तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड, एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची काय गाजरायचं. एखाद्या बोटात 2 अंगठे ते बाजारात गेल्याने का बाई पुढेच उभं राहिलं. गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबरी. तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही. काय त्या बापाची जमीन इकली, गाडी घेतली, तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला. काय पराक्रम केला. भंगारा अवलाद नाही तर काय. आपलं फाटकावलं पोऱ्या काय करतो. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, लगेच दोर. हा मुंडक्याचं माप दे, गुतव चाल, मी झटका देतो, तू फक्त सांग किती वयस आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन गेली. इकडे कोणतं घेतो, कोणतंही पिऊ द्या औषध. टाटा मेट्री, निऱ्या कातर, राऊंड अप, गोल, M45 कोणतंही घेऊ द्या. 5 तास पोरग मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो. शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढल्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतात औषध काय काय सांगा. विनोद आहे का महाराज. आज आता हे नगरमधले माया पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत. आपण फुकाट पगार घेत नाही. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता. हात वळत नव्हता. फटकावले पाहिजे धरून. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे महिला मंडळ. नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू. जरा पोरींकडे पाहायला शिका. जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. बुडाला धर्म. मुलींचे भांग तपासा. कुठून आणले रे ते भांग. आता ते एक इतका डेंजर भांग आणलाय पोरीने यावर्षी. एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी, अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं. पोरीनं असं गेलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, वाहून गेलं ते. फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या. 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. जरा चेक करी जा. STचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघते का काय. जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात पा. मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तर 100 रुपये दिले, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1GB आहे का, 2GB आहे का, 4GB आहे का, 4GB आहे. जरा चौकशी आणि सांगा मला. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो. आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं. मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सहन करायचा. अगोदर सावध झालेलं काय वाईट. आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा. जगाचं काय घेऊन बसले रे. शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं. भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला. 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे. गारी का कुल्फी का पावी का. रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसे करायचे. अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोरं आहेत. अजून दुसऱ्याच्या भांडे घासले, दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. अजून गरीब लोक लई आहेत. अजून फीसाठी रविवारी कामाला जाणारे पोरगे आहे. प्रयोग वही घ्यायची 10वीची, प्रयोग वही गणिताची वही घ्यायची. बिचाराला 200 रुपये लागत होते. ते रविवारी दिवसभर कामाला गेलं, 300 रुपये घेऊन आलं. तेव्हा त्यानं वही घेतली. अशी मुलं आहेत.
दिवाळी आली, दिवाळीला कपडे घ्यावं लागतील आणि वया पुस्तकाचे पैसे द्यायचे, तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत. किंवा ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे, वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल. मला कपडे घ्यायचे, दप्तर घ्यायचे, जेवण तर मी तुमच्याच घरी जेवल, पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे. कष्ट करणारी माणसं आहेत, आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय? हे आपल्याला कामच करायचं नाही, नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं. बापाची पेंट आहे का? घर आहे बापाचं, सायकल आहे बापाची, मोटरसायकल आहे बापाची, पेट्रोल आहे बापाचं, तुला बनियन आहे बापाचं, अंडरपॅन्ट आहे बापाची, मग तू करतो काय? पुढे चालतं का ते? आणि पोरानं एक ध्यानात ठेवा, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. विद्वानाला गिराईक आहेच, जिथं क्वालिटी आहे. अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच नाहीये. अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना महिना वेटिंग आहे. अजून कितीतरी वकील आहेत मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही. त्याला क्वालिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. शारीरिक वापरा भरला, क्वालिटी लागते त्याला. आता एवढी लोक आहे, गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग मला त्यांनीच आता 1 लाख 2 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1 लाख 2 लाख देऊन टाका. कुठं दुबळ्या घरी लगी नाही. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे, इथून पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरांनो, तुम्ही जर पैसे कमवले ना, तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल. तुम्हाला कुठं पुढे वाकावं नाही लागणार हो. वाकण्याची गरज नाही ना. 5 वाजता केलं शाळा सुट्टीनं, तुमची शाळा सकाळी कितीतरी पोरं 12लाच मोकळे होतात दुपारी. दिवसभर बोमट्या झाली त्यांना. किराणा दुकानात काम करा ना, किराणा दुकानात काम करा ना, कापड दुकानात काम करा. कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला? तुम्ही साधे साधे अभ्यास करा. एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बरणी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या आहेत, पुऱ्या एवढ्या. पाणीपुरी केवढ्याला आहे रे? 10 रुपयाला. किती? 5. भांडवल, जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे. 6ला दुकान लावते, 8ला मोकळं. 500 रुपयाला भ्याव नाही. 8:30 वाजता घरी. फुटाण्याची गाडी पाहिली का तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय, मग कवा जाळात आहे दूर चाल. तो कागदाची पुंगळी, आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनीला. बरं ते भरताना असं भरते, आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणे आपल्याला येतं काय. 13 फुटाणे रुपयाला. किती फुटाणे आले रुपयाला? 13. त्या पिळकावण्यात एक गुतलं, किती राहिले? 12. उघडताना 2 गेले. 10 केवढ्याला? 1 फुटाणा केवढ्याला? त्याच्यात आपण लय पेला असल्यामुळे टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेले. अरे बंगले बांधले त्यांनी, पाहता काय माग. आपलं फक्त बडे घर, आपण फक्त घरी मोठमोठे बांधायचे, आणि वाय 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 वाय. बापाचा पगार पुरानं, आईनं हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही. मग पोरानं लगेच पंप चोर, चोर रे लई भंगार आले आता. पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली, गोवा चोरला. काय चोर आहेत. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही? चार्जरच नेली. आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली? कष्ट नको.